स्टेशन परिसरात दरवर्षीच अशा प्रकारे पाणी साचतं. नेमकं या दुकानामध्ये पाणी शिरून किती नुकसान झालेलं आहे आणि या दुकानदाराचं काय म्हणणं आहे आपण हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काय दुकानदार आहेत. किती वर्षापासून तुम्ही इकडं व्यवसाय करतात आणि काय नेमका त्रास आहे दरवर्षी? 40 वर्ष झाले असंच पाणी भरतो. वरतून येतो पाणी, पाणी जात नाही. आम्हाला ते चंबर खोलून मग पाणी साफसफाई करायला लागते. पावसाच्या अगोदर महानगरपालिकेने दावा केला की कुठेतरी पाणी साचणार नाही, याकडे लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? वाटतं ना, पण इथं ना त्यांनी आता साफसफाई केली पण पाणी ना इथं दरवर्षी भरतं साहेब. वरतून पाणी येतं आणि हे दरवर्षीचीच कंडिशन आहे. दरवर्षी पाणी भरतं आणि हे रोज आमचं डेलीचं दरवर्षाचं रात्री पण हे बघा हे सर्व उचलून जातो. 1 महिना पहिल्यापासून आम्ही 1 महिन्यापासून हे सर्व माल उचलून जातो दुकानातला. एक सांगितलं की स्टेशन परिसर आहे, इकडं त्यांचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात राहिले पाहिजे की पाणी शिरलं तर त्याचा कुठेतरी निचारा करण्यासाठी त्या याचे झाकण देखील तुम्हीच उघडताना इकडे दिसतंय. झाकण आम्ही दरवर्षी उघडतो. हे सर्व इथले उघडतो. पाणी भरायला लागलं ना उघडत ठेवतो. आम्ही स्वतःच उघडतो इकडे पाणी झाकण बंद पण मग नंतर आता झालं का बंद करून टाकतो लगेच. तुम्ही चेंबरचे झाकण तुम्ही स्वतः उघडता, बंद करता, काय नेमकं कारण आहे? कारण पालिका प्रशासनाचा कोणतरी कर्मचारी इकडे असला पाहिजे वाटतं का? येथील पाणी उघडल्यावर येतील, आता तोपर्यंत नाही. पाऊस उघडल्यानंतर येतील, तोपर्यंत कोणी येत नाही. मग काय फोटो काढायला पण नसतात. दुकानाचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही काय करता पर्याय? आमचा पर्याय नाही, आम्हाला त्याची सुरक्षा ठेवावंच लागते. रात्री पण पाणी भरलं तर रात्री पण आम्ही इथंच असतो. पाऊस चालू झाला की यायचा आपला आहे ते. आता जसं तुम्ही बघता समोर हेच चालू आहे. पण या पाण्याचा निचारा तुम्ही कसं करता? पाण्याचा तर जसं कमी होईल तसं आपलं झाकण बंद करायचं. काय झाकण बंद करतो आता. किती झाकणं तुम्ही रोज उघडता आणि बंद करता पाणी? आपण जिथं लक्ष देऊ शकतो तिथपर्यंत, आपण जिथं उभं आहे तिथपर्यंतच, म्हणजे जेणेकरून कोणाला त्रास होऊ नये तेवढंच फक्त. आता मी इथं उभा होतो, तुम्ही बघितलं एवढा टाइम इथं उभा होतो. आता पाणी कमी झालं मी झाकण लावतो, म्हणजे येणार जाणारा पण त्रास नको. एकंदरीत आपत्कालीन वेळेला महानगरपालिकेने दावा केलेला आहे की कुठेही पाण्याचा निचारा झाला नाही तर आमची आपत्कालीन टीम या ठिकाणी तैनात केली आहे. मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी दुकानदारांकडनं एकच म्हटलं जातं, कुठलाही पालिकेचा अधिकारी किंवा कर्मचारी हा रस्त्यावर नसून पाणी या ठिकाणात साचलं असला तर ते स्वतःच पाणी काढतात, चेंबरचे झाकण स्वतःच उघडतात आणि पाणीचा निचारा झाल्यानंतर स्वतःच झाकण लावून त्याचा पर्याय म्हणून झाकण लावून त्या ठिकाणी पुन्हा येण्या जाण्याची वाट ही लोकांसाठी उघडी करतात. त्यामुळे महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था फक्त महानगरपालिकेच्या इमारतीतच बसतेत काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.